नम्रता वागळे, वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा काल महाराष्ट्रात दाखल झाली। नंदुरबारमध्ये राहुल गांधींचं जोरदार स्वागत झालं, त्यांची मोठी सभा सुद्धा झाली। मात्र त्याच वेळी दुसरीकडे नंदुरबारमधले काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर असल्याचं धक्कादायक वृत्तही समोर आलं। काँग्रेसला खरतर गेल्या काही दिवसात लागलेला हा पहिला धक्का नव्हे। अशोक चव्हाण, अमर राजूरकर, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, बसवराज पाटील आणि यासह अनेक कार्यकर्ते काँग्रेसची साथ सोडून गेलेले आहेत। आणि याचं कारण काय? तर फक्त ईडी सीबीआयची धमकी एका वेळी एवढ्या सगळ्यांना देता येते का, जे कारण वारंवार पुढे केलं जातंय पक्षांतरासाठी। दुसरीकडे जसं बावनकुळे म्हणतात की मोदींच्या गॅरंटीमुळे एवढे नेते येत आहेत, तर एवढा बाळबोध अर्थ या पक्षप्रवेशामधनं घ्यायचा का? मुळात काँग्रेस या सगळ्या स्थितीकडे कसं पाहतं? म्हणजे आत्मचिंतन सोडा, आता काँग्रेसला आत्मरक्षणाची गरज पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे। काँग्रेसचं भारत जोडो सुरू असताना भाजप मात्र इकडे काँग्रेस फोडोचा नारा देत असल्याचं चित्र आहे। आपले विरोधक गलित गात्र करताना दिसतात आणि या सगळ्या स्थितीचं विश्लेषण नेमकं कसं करायचं, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि दैनिक पुढारीचे धनंजय लांबे सर आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी संजय राऊत यांनी या पक्षांतरावरती काय खोचक प्रतिक्रिया दिलेली होती आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पक्षांतरावरती काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। एका जागेसाठी भारतीय जनता पक्ष रोज रात्रीचे 12 तास वाया घालवत आहे। रोज 12 तास रात्री एका जागेवर चर्चा करतात। अशोक चव्हाण यांना फक्त नांदेडच्या एका जागेसाठी राज्यसभा दिली। जी जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेच, ती जागा टिकावी म्हणून जर भारतीय जनता पक्ष एका नेत्याला राज्यसभा देत असेल काँग्रेस पक्षाचा, त्याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये किती भीती आहे तुम्ही लक्षात घ्या। राहुल गांधी शिवाजी पार्क पर्यंत येताना या दिवसामध्ये तुम्हाला अनेक बूथवरचे, तालुक्यातले, जिल्ह्यातले, प्रदेशामधले काँग्रेसचे नेते हे भाजपमध्ये येतील, मोदीजींच्या गॅरंटी, मोदीजींचा विकसित भारताचा संकल्पाला साथ देतील। कारण राहुल गांधी हे नेहमी महाराष्ट्रात आल्यावर 2 घटना नक्की करतात। जेव्हा जेव्हा राहुल गांधी महाराष्ट्रात आले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी केला आहे आणि दुसरं सातत्याने ओबीसी समाजाचा अपमान करणे। मी सुरुवातीला अजित चव्हाण यांच्याकडे जाणार आहे। बावनकुळेंचं वक्तव्य सगळ्यांनी ऐकलेलं आहे की राहुल गांधी शिवाजी पार्कला येईपर्यंत आणखीन कितीतरी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते भाजपमध्ये आलेले असतील काँग्रेसचे। आव्हान देताय एक प्रकारे, तुम्ही भारत जोडो करा, आम्ही काँग्रेस फोडो करतोय। अजित चव्हाण, नाही, मला तर मुळात प्रश्न हा आहे की भारत जोडो नेमका कुठला करतायत किंवा कशाचा करतायत। कारण भारत सगळा मोदीजींच्या पाठीशी आहे हे अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसतंय। त्याकरता वेगळं काही सांगण्याची गरज नाही। नम्रताजी, माझी विनंती फक्त आहे की आपल्याला माझा आवाज मला पुन्हा येतोय। ठीक आहे, मी ते रेक्टिफाय करायला सांगते, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा। इथे मला अतिशय नम्रपणे कुठल्याही पद्धतीनं अहंकार न बाळगता एक गोष्ट सांगायची आहे। नम्रताजी, मी पूर्वी पत्रकारितेत होतो, त्यामुळं राजकीय व्यवस्थेशी जोडलेलाच होतो। माझ्या परिवारामधले अनेक जण राजकारणामध्ये सक्रिय आहेत, त्यातले काही काँग्रेस पक्षामध्ये देखील होते। मी सुरुवातीपासून माझं घराणं 74 पासून जनसंघाच्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या विचारावरती चालणारे आम्ही लोक आहोत। मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतं, वाईट या अर्थानं वाटतं की राजकीय कार्यकर्ता ही आमची जातकुळी आहे। नम्रताजी, काँग्रेसचे कार्यकर्ते, माझे मित्र डॉक्टर राजू वाघमारे इथे आहेत, मी त्यांचा सन्मान ठेवून सांगतो, राज्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते ज्यावेळेला आम्हाला भेटतात, आमच्याशी चर्चा करतात, निराश, हताश आणि खचलेल्या मनानं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सारख्या नेतृत्वाच्या सोबत काम करायला आवडेल असं म्हणून त्यांची भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची तयारी असते। बघा, ईडीची भीती, सीबीआयची भीती असं सगळं
सांगू शकतात, पण लोक मनानं मोदीजींचं नेतृत्व स्वीकारतायत. आणि हे सत्य आहे की ज्या ज्या वेळेला राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये येतात त्या वेळेला जसजशी त्यांची यात्रा पुढे चालते तसतसं ते ज्या भागातून जातात त्या भागामधनं मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येतात. बर, हे हवेतलं विधान नाहीये, तर याला वस्तुस्थितीचा आधार आहे. बर, मागच्या वेळेला ते आले होते त्यावेळेला ते ज्या जिल्ह्यातून गेले त्या जिल्ह्यातनं अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांपासून ते लोकसभेच्या उमेदवारापर्यंत लोक बावनकुळे साहेबांचे हात आमच्या दुखून जातात पक्ष प्रवेशाचे दुपट्टे टाकताना. आणि मी हे का सांगतोय आपल्याला की आमच्या नेतृत्वावरती लोकांचा विश्वास आहे नम्रताजी. लोक मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याकरता उत्सुक आहेत. त्याचं कारण माननीय मोदीजींचं ठीक आहे, एक मोहमयी असं नेतृत्व की ज्या नेतृत्वानं, त्याग आणि कर्तृत्वानं आपलं स्थान प्रत्येक देशवासियाच्या मनामध्ये निर्माण केलेलं आहे. मला या चर्चेच्या निमित्तानं कुठेही अहंकार दाखवायचा नाहीये किंवा माझा पक्ष खूप मोठा आहे, माझा नेता जागतिक कीर्तीचा आहे आणि मग दुसऱ्याला कमी मला लेखायचं नाही. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या नेतृत्वावरती आता विश्वास ठेवण्याच्या मानसिकतेत नाहीयेत. ठीक आहे, ते मनानं मुद्दा खचलेत, लक्षात आला. हरलेत. मुद्दा लक्षात आला. अजित चव्हाणजी, तुमचं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे त्यांचे नेते कार्यकर्ते भाजपमध्ये येतात, भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले. बरं, ठीक आहे. राजू वाघमारे अगदी काही वेळातच चर्चेत सहभागी होतील, नाहीतर मला त्यांच्याकडे खरं तर जायचं होतं. धनंजय लांबे सर आहेत आपल्यासोबत. लांबे सर, म्हणजे ईडी सीबीआयची धमकी देऊन नेते येत आहेत किंवा मोदींच्या करिश्म्याला इम्प्रेस होऊन नेते येत आहेत, इतकं साधं याचं विश्लेषण असेल का? नाही, याच्यात मला तर असं दिसतंय स्पष्टपणे की एकतर सत्तेपासून दूर फार काळ ही मंडळी राहू शकत नाही आणि हे प्रॅक्टिकल पण आहे. म्हणजे ज्याला वास्तववादी दृष्टिकोन आपण असं म्हणू शकतो की आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं की अजित पवार देखील राष्ट्रवादी सोडून परत सरकारमध्ये सहभागी झाले आणि सत्ता हा केवळ म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण म्हणजे स्वार्थाचा किंवा लाभाचा अशा पद्धतीचा भाग नसतो, तर कार्यकर्ते एकत्र ठेवण्यासाठी सुद्धा सत्ता खूप उपयोगी पडत असते. आपला नेता सत्तेपासून किती वर्ष आपल्याला दूर ठेवणार किंवा स्वतः किती दूर राहणार सत्तेपासून, हा देखील एक कार्यकर्त्यांना प्रश्न सतत पडलेला असतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मध्यंतरी जे शिवसेनेसोबत काँग्रेसने सरकार आपल्या राज्यामध्ये स्थापन केलं, तर ती एक सुवर्णसंधी पक्षाकडे चालून आलेली होती. त्यावेळेस त्यांनी जर आपले कार्यकर्ते आणि आपले सगळे नेते हे एकत्र जर त्यांनी बांधून ठेवण्याचा प्रयत्न थोडा अधिक कसोशीने केला असता, तर मला असं वाटतं की ही जी काही फाटाफूट नंतरच्या काळात आपल्याला दिसते की अशोक चव्हाणांपासून सगळेच बाबा सिद्दीकी आहेत, आता परत पद्माकर वळवींचं नाव चर्चेमध्ये आलंय, तर हे कदाचित झालं नसतं. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग परत लोकसभा निवडणूक जी तोंडावर आलेली आहे की ज्या मंडळींना असं वाटत होतं की पक्ष ही जी काही महाआघाडी आहे त्याच्यामध्ये आपल्यासाठी खूप प्रयत्न करेल, जोर लावून धरेल, तर असं काही होताना पण दिसत नाहीये. म्हणजे मागच्या वेळेस आपण बघितलं की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे किंवा त्यांच्या फ्रेमध्ये स्पर्धेमध्ये येण्यामुळे अनेक जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्या होत्या. तर इतकं सगळं म्हणजे याला काय म्हणतो आपण तोंडावर आपटण्याचा जो भाग असतो, तर इतकं सगळं होऊन देखील परत पुन्हा यावेळेस या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात अगदीच जो कॅज्युअल अप्रोच या मंडळींनी घेतलेला दिसतोय आता. तर हे कुठेतरी मला असं वाटतं की हे या कार्यकर्त्यांना आणि हे मेजर कार्यकर्ते आहेत. म्हणजे अशोक चव्हाणांसारखा माजी मुख्यमंत्री जातो आणि कालच आपले लेखक किडबाईंनी एका टॉक शो मध्ये सांगितलं होतं की 2014 पासून 15 मुख्यमंत्री काँग्रेसला सोडून माजी मुख्यमंत्री असतील ते काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत. तेव्हा हे सगळं लक्षात घेतलं तर असं वाटतं की सत्ता जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा आपण आपला पक्ष, आपले कार्यकर्ते, आपले पदाधिकारी, आपले सगळे माजी पदाधिकारी त्या लोकांना एकत्र करून पक्षाला मजबूती देण्याची जी गरज असते तर ती त्या काळामध्ये झाली नाही आणि शेवटी ती सत्ता गेली. आणि आता नंतरची जी धडपड सुरू झाली अशोक चव्हाण गेल्यानंतर, तर ती काय तेवढीशी मला नाही वाटत की खूप प्रभावी ठरतीये. कारण कार्यकर्त्यांना आशा
आश्वासनं हवी आहेत आणि ती जागा काँग्रेसला मिळते की नाही इथपासून सुरुवात आहे. बर. तेव्हा या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी पण या घटनांमध्ये असावी असं वाटतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की संजय राऊतांनी जसा दावा केलेला होता त्यांनी नांदेडचंच उदाहरण दिलं की अशोक चव्हाणांचा प्रवेश हा फक्त नांदेडच्या जागेसाठी झालेला आहे, असं काही कॅल्क्युलेशन प्रत्येक ठिकाणाचं म्हणायची गरज नाही असं म्हणताय तुम्ही लांबे सर? बरोबर, अगदी बरोबर. कारण नांदेडचा प्रश्न नाही. नांदेड म्हटल्यानंतर आजूबाजूचे 2-3 जिल्हे आहेत. हिंगोली जिल्हा येतो, परभणी जिल्हा येतो, पलीकडचा यवतमाळ पण जिल्हा येतो. तर हे सगळं काँग्रेस बहुल जे काही वातावरण होतं ते बदललं या प्रवेशामुळे. ठीक आहे. राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत. राजू वाघमारेजी, झालंय असं की राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जेव्हापासून महाराष्ट्रात आली तेव्हापासून एक मोठं नाव भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आणि फक्त हे आत्ताच नाही, ते गेल्या काही काळामध्ये बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा, अशोक चव्हाण, बसवराज पाटील मोठी नावं आहेत. त्यापूर्वीचीही अनेक मोठी यादी आहे जे काँग्रेसची साथ सोडून निघून जात आहेत. काँग्रेस या सगळ्याकडे कसं बघतंय? काँग्रेस या सगळ्याकडे कसं बघतंय याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. कारण काँग्रेसकडे ईडी पण नाही, इन्कम टॅक्स पण नाही, त्याच्यामुळे काँग्रेसकडे पीएमएलए पण नाही. काँग्रेस फक्त कारण एवढे सगळे मोठे नेते ज्यावेळी पक्षाला सोडून जातात त्याच्या पाठीमागे या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी नाही राजू वाघमारेजी, फक्त ईडी, सीबीआय वगैरे तुम्ही जरी म्हटलात, तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य आहे असं धरून चाललं. तुम्ही नगरपालिकेतले, ग्रामपंचायतीतले कार्यकर्ते त्यांच्या मागे कुठे ईडी, सीबीआय लावणार आहेत हो? त्यांचे सुद्धा पक्षांतर होतच आहे की राजू वाघमारेजी. नाही कसं आहे माहितीये का, एक गोष्ट लक्षात घ्या आणि ऑब्जेक्टिव्हली या गोष्टीकडे बघा. ज्यावेळी मोठ्या नेत्यांना दबावाने भाजपमध्ये घेतलं जातं आणि त्याच वेळी तुम्ही 50 खोके तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहेत. 50 खोके. आता आमचे जे नगरसेवक गेले भाजपमध्ये, मुंबईतलं उदाहरण देतो, त्यांना 8-8 कोटीची कामं दिली त्यांच्या वॉर्डमध्ये. हे संपलेलं असताना महानगरपालिका बरखास्त झालेली असताना 8-8 कोटीची कामं दिलेली आहेत. 5-5 कोटी दिलेल्याची सूत्रांची माहिती आहे. मग जर एवढा पैसा जर ओतला जात असेल पण मग त्याच वेळी का उघड करत नाही? एवढी जर मोठी माहिती तुमच्याकडे असेल तर ही खूप हे धक्कादायक आहे. त्याच वेळेला का उघड करत नाही तुम्ही? नम्रताजी, त्याच वेळी मी किती चॅनलवर बोललो, यांना 8-8 कोटीची कामं दिली. समजून न घेण्याची काँग्रेसची जी वृत्ती आहे ती कशी? अजित चव्हाणजी, मी आपल्याकडे येते. राजू वाघमारेंना त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे, मी तुम्हाला वेळ देते. डॉक्टर राजू वाघमारे, मुद्दा पूर्ण करा. काय समजून घेणार? अहो, आम्ही समजून काय घेणार? जर आमच्या लोकांना सांगितलं जातंय की एकतर जेलमध्ये जावं लागेल, नाहीतर आमच्याकडे या, तर वयाच्या 60-65व्या अटॅक आणि डायबिटीज सारखे सगळे आजार असले, अहो ग्रामपंचायत सदस्याला कोण जेलमध्ये टाकणार आहे राजूजी? हे साधं गणी, अहो हे साधं गणी, हे अशा धमक्या देऊनच लोक भाजपमध्ये जात आहेत. अहो ते भाजपमध्ये जाऊन त्यांना काय कुठचा स्कोप आहे? सगळे काँग्रेसमधून गेलेले नेते तिसऱ्या रांगेमध्ये बसतात, त्यांना कोण बोलवत पण नाही. त्यांच्याकडून काही पक्षासाठी फायदा पण भाजपसाठी करून घेतला जात नाही. बर, ठीक आहे. अजित चव्हाण 4थ्या रो मध्ये बसतात. राजू वाघमारे, तुमचा मुद्दा लक्षात आला. बेसिकली तुम्ही असं म्हणताय की दबाव टाकून त्यांना भाजपमध्ये घेतलं जात आहे आणि तिथेही त्यांना मागच्या रांगेमध्येच त्यांची बोळवण केली जाते, असा आरोप आहे तुमचा. ठीक आहे, अजित चव्हाणांकडनं उत्तर घेऊया. अजित चव्हाण, बरोबर नाही हे बरोबर. नम्रताजी, मगाशी राजूजी नव्हते ऐकायला, पण मी अतिशय नम्रपणे सांगितलं की हा अहंकार नाहीये किंवा मला असं वाटत होतं. पण हे काँग्रेसवाले काही सुधारणार नाहीत कधी आयुष्यात. आत्ताच अशोक चव्हाण साहेबांच्या सोबत यांच्या काँग्रेसचं अगदी मासिकाचं संपादन करणाऱ्यापासून सगळं करणारे एक सद्गृहस्थ होते. त्यांची भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातच भेट झाली आणि त्यांनी मनापासून सांगितलं की कशी वैचारिक घुसमट होत होती आणि मोदीजींचं वागणं, मोदीजींचे विचार, भारतीय जनता पार्टीची पार्टी लाईन, राष्ट्रप्रथम ही कशी पटत होती, परंतु नेत्यांसोबत होतो म्हणून घुसमट होत होती. ही सुद्धा दुसरी बाजू ती तुम्ही ऐकून घ्या ना नम्रताजी.
नाही, राहुल गांधी मी आल्यानंतर तुम्हाला मुद्दा पूर्ण करायला ते वेळ जिथून देते. माझा एक जातात, छोटासा प्रश्न त्या विचारते फक्त भागामधले- अजित त्या चव्हाण. भागामधले- अशोक चव्हाणांसारखा नेता ज्यांनी इतकी दशक काँग्रेसमध्ये आपलं राजकीय करिअर घडवलंय, त्या माणसाला गेले 10 वर्षातच घुसमट व्हावी, हा मला पडलेला एक प्रश्न आहे. बोला. अतिशय चांगला प्रश्न आहे, परंतु 2014 पासून जे देवदुर्लभ नेतृत्व देशाला लाभलंय त्याची भुरळ काँग्रेसमधल्या लोकांना सुद्धा पडली. 14ला अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की निवडणुकीला घरातला माणूस उभा असताना घरातल्या लोकांनी मोदींच्या नावावरती भारतीय जनता पार्टीला मतदान केलं, हे सुद्धा सत्य आहे. मूळ मुद्द्यावरती पुन्हा परत येऊया. मूळ मुद्दा आपला असा आहे की ग्रामपंचायत, पंचायत समितीचे कार्यकर्ते, नगरसेवक यांना काय ईडी सीबीआय लागली का हो? अहो आता तरी यांनी, म्हणजे मला काय त्यांच्या पक्षाबद्दल माझा बोलण्याचा माझा काही संबंध नाही, मला बोलायचं नाही, तसं बोलणं अहंकारीपणाचं दिसेल, ते आमचे संस्कार नाहीत. परंतु आपले कार्यकर्ते आपल्याला सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं, त्यांचे विचार त्यांना लखलाभ. परंतु मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की हे म्हणतात प्रलोभनं दिली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला, जो विचाराचा कार्यकर्ता आहे, 1974 पासून जनसंघापासून माझं घराणं भारतीय जनता पार्टीचं काम करतंय. आम्ही राष्ट्रप्रथम आमच्या विचाराशी एकनिष्ठ आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आमच्या आईनं विचाररूपी दुधावरती पोचलेले जे कार्यकर्ते आहेत, जनसंघाचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भारतीय जनता पार्टीचे, ते कार्यकर्ते या लोकांनी पैशाच्या जोरावरती फोडून दाखवावे. मी वाटेल ती पैज हारायला तयार आहे. नम्रताजी, देशासाठी, संघटनेसाठी, अजित चव्हाणजी, नेत्यासाठी आणि कालचाच अगदी राष्ट्र देशामध्ये सर्वप्रथम 3 खासदार हे या तिकीट मिळत नसल्यामुळे त्यांनी उक्तीसाठी- भाजप सोडलेला आहे. त्यांना जनसंघाची शपथ वगैरे नाही का घातली तुम्ही? निश्चित सोडत असतील, परंतु जे सामान्य कार्यकर्ते आहेत, नम्रताजी, इतर पक्षातून जे नेते किंवा कार्यकर्ते येत आहेत, मला अभिमान आहे जनसंघापासून ज्या लोकांनी भारतीय जनता पक्ष वाढवला त्यांना, ज्या लोकांनी भाजप वाढवण्यासाठी बलिदान केलं त्यांना, संघाच्या प्रचारकांना, कार्यकर्त्यांना आणि भाजपच्या जुन्या आमच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे आम्ही मानाचा मुजरा करतो, सलाम करतो. हे संस्कार असतात, ते सोडून जाण्याचा विचार सुद्धा करू शकत नाहीत. हे आमचे संस्कार आहे, हे आम्ही अभिमानाने सांगतो. आणि आज इथे नेतृत्व योग्य नाही या कारणानं रीग लागली जाणाऱ्यांची, मला असं वाटतं मुद्दा लक्षात आला. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे, त्यामुळे सगळे भाजपच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत आहेत. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. आणि आम्हाला बोल लावणं जरा बंद करावं. बरं, राजू वाघमारेजी, माझा प्रश्न असा आहे की अशोक चव्हाणांचंच आपण उदाहरण पहिल्यापासून या चर्चेत घेतलंय, म्हणून तेच उदाहरण देऊन मी एक साधा प्रश्न विचारते. आता अशोक चव्हाण, त्यांच्या भाजप प्रवेशाची किंवा त्यांच्या काँग्रेस सोडण्याची चर्चा ही गेले अनेक महिन्यांपासून येत होती. त्यांच्या नाराजीचा कधी ठाव घेण्याचा प्रयत्न नाही केला गेला काँग्रेसमध्ये? अहो केला गेला. अहो तुम्ही काय सांगताय, हे मूर्खपणाचं लक्षण सगळेजण आहेत. अहो अशोक चव्हाण जी आमच्या हायकमांड आहेत, ते CWC मध्ये त्यांची, बघा आता माध्यमांना मूर्ख म्हणजे ठरवायला हायकमांड, उद्या मोदी आणि शहा चे लोक, JP नड्डा किंवा राजनाथ सिंग जर बोलले माझी घुसमट होते तर कसं चालेल? हे सगळे लोक जे आहेत, हे आमच्या पक्षाचे श्रेष्ठी आहेत, कशी काय त्यांची घुसमट होईल? काय म्हणजे मीडियामध्ये आपण काय बोलतोय याचं तरी भान ठेवा. अशोक चव्हाण यांना साईडलाईन केलं जात असल्याचा, पक्षामध्ये साईडलाईन केल्या जात असल्याच्या अनेक बातम्या यापूर्वीही आलेल्या आहेत, अनेक महिन्यांपूर्वी आलेल्या आहेत, आणि मी जबाबदारीने सांगतेय. निगोशिएशनचे सगळे अधिकार अशोक चव्हाणांकडे आहेत, मग कशी काय घुसमट होते? म्हणजे आपण काय बोलतोय याचं भान तर ठेवा. राहिला प्रश्न दुसरा, राष्ट्र पहिल्यांदा, अहो काँग्रेसनी नंतर 70 वर्ष राष्ट्र ठेवलं ना जिवंत. इथे या देशामध्ये राहणाऱ्या कोणाला राष्ट्र प्रथम नको आहे? जन्माला आले आणि 2014 नंतर त्यांना कळलं की भारत देश आपल्याला पाहिजे म्हणून. काय आपण बोलतोय? या देशातला एक तरी माणूस दाखवा की जो बोलतोय की मला देशावर प्रेम नाही आणि फक्त जनसंघ. मग एवढं प्रेम होतं तर 52 वर्ष फडकावला, आणि एवढं प्रेम जो यांचा खासदार आहे तो कसा काय म्हणतो की 400 पार संविधान बदलण्यासाठी
त्यांचं देशावरचं प्रेम आहे का? काय बोलतायत आपण? ठीक आहे, मी विचारते म्हणजे आपण जे विचारते बोलतोय- तुम्ही हे जो मुद्दा मांडलाय तो खूप मोठा आहे. मी विचारते अजित चव्हाण यांना, 400 पार आम्हाला जनमत हवंय, ते संविधान बदलण्यासाठी हवंय असं भाजपचा नेता म्हणतो. याचा अर्थ काय घ्यायचा? याला देशप्रेम म्हणायचं का? थेट प्रश्न आहे तुम्हाला. नम्रताजी, एखाद्या शिक्षित उमेदवाराला जर असं वाटत असेल संविधानातल्या एखाद्या मुद्द्यावरती त्याचा जर वैयक्तिक आक्षेप असेल आणि तो आपल्या मतदारांना सांगत असेल मी हे बदलेन, तर त्यात वाईट काय? त्याची चर्चा झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, संघ मुख्यालयावरती तिरंगा फडकला नाही याचा काही पुरावा राजू वाघमारेंकडे असेल तर तसा तो त्यांनी दाखवावा. मी त्यांना दाखवतो की राष्ट्रीय सणांच्या वेळेला कसा तिरंगा फडकला जातो, त्याचे व्हिडिओज आणि फोटोज मी त्यांना आता दाखवतो. नाहीतर राजू वाघमारेंनी माफी मागितली पाहिजे. काय माहितीये का, चुकीचं आणि विखारी. अहो, तुम्हाला नेतृत्व परदेशातून आयात केलेलं लागलं, तुम्हाला 70-75 वर्ष एकाच परिवाराचं नेतृत्व स्वीकारावं लागलं. आणि काय राष्ट्रपती आयात केलेलं म्हटलं नाही पाहिजे, त्या सून आहे तिथल्या, त्या सून आहे तिथल्या, आयात केलेलं असं नाही म्हणायचं. ठीक आहे, त्या परदेशी नागरिक, मी माझे शब्द मागे घेतो. परदेशी त्यांचं मूळ नागरिकत्व असलेल्या, ठीक आहे, हरकत नाही, त्यांना आपण गांधी कुटुंबातलं समजू. मी माझे शब्द परत घेतो. गांधी कुटुंबाशिवाय, गांधी उदारचं आडनाव आहे त्यांचं, नेहरूंच्या राजघराण्यात जन्मलेल्या व्यक्तीशिवाय राजू वाघमारे, अजित चव्हाण या सामान्य घरात जन्मलेल्या मुलांच्या नेतृत्वावरती विश्वास नाही का काँग्रेसचा? हे राष्ट्रप्रथम आहे का? अहो, एक परिवार प्रथम, अध्यक्ष खरगे, एक परिवार प्रथम पार्टी आहे तुमची. आपल्याला काँग्रेसमध्ये अध्यक्ष पार्टी चालवतो कोण? कोण पार्टी चालवतो कोण? किती वर्षांनी? परिवार वाढवू नका. काय झालंय माहितीये का, काँग्रेसचं हसावं की रडावं तेच कळत नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की खूप वेळा प्रयत्न करून सुद्धा खरगेंना बसवलं. डॉक्टर राजू वाघमारे यांची मी छोटीशी कमेंट देते, माझ्याकडे वेळ कमी आहे. संपायला काँग्रेस आली, शेवटची माझ्याकडे चर्चा काँग्रेसची झाली पाहिजे. तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे की मोदीजी आणि देवेंद्रजी कार्यकर्ते नाही, जे लोक जुने भाजपचे लोक आहेत ते आजही सतरंजी उचलतायत. नवीन आलेल्या लोकांना विधान परिषदेमध्ये प्रवीण आम्ही राजू वाघमारे सर्वसमावेशक आहोत आणि आमच्या विचारासाठी, आमच्या पक्षाच्या वाढीसाठी आम्हाला सतरंज्या उचलाव्या लागल्या तरी आम्हाला लाज वाटत नाही. आम्ही स्वयंसेवकांना झाडू मारणे. ठीक आहे, दोघांचेही मुद्दे लक्षात आले. एका जणाचा आक्षेप आहे की ईडी सीबीआयची धमकी देऊन अशा प्रकारे पक्षांतर केलं जातंय. भाजप म्हणतंय की मोदींची गॅरंटी जी आहे, मोदींचा जो करिश्मा आहे त्यामुळे पक्षाकडे कार्यकर्ते आकर्षित होते. मी लांबे सरांकडे जाते. लांबे सर, आदर्शवादी भूमिका या ठिकाणी घेऊन आपल्याला चालणार नाही. आपल्याला वास्तववादी, रिअलिस्टिक अप्रोच पाहिजे. या घटनेचं रिअलिस्टिक जर विश्लेषण करायचं म्हटलं तर या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसचं चित्र कसं असेल थोडक्यात? या निवडणुकीमध्ये आता मागच्या निवडणुकीमध्ये ज्या 42 जागांवरती भाजपने स्वीप केलं होतं, तर त्याचा मला असं वाटतं की तो तेवढा त्या आकड्यापर्यंत ही मंडळी पोहोचू शकणार नाहीत. की किती जरी पक्षांतरं झाली किंवा आधी या सगळ्या घडामोडी आपण बघत असलो तरी देखील राज्यामधलं वातावरण बऱ्यापैकी आता यावेळेस बदललेलं आहे. 2019 मध्ये आपल्याला जे काही चित्र बघायला मिळालं होतं की जी क्लीन स्वीप होती, तर त्या तुलनेमध्ये यंदा भाजपला देखील आणि भाजपच्या मित्र म्हणजे भाजपला तर आतापासूनच स्ट्रगल करायला लागतंय जागा मिळवण्याबाबत. म्हणजे दोन पक्ष त्यांच्या सोबत आहेत प्रमुख सत्तेमध्ये आणि त्यांचे देखील काही आग्रह आहेत, त्यांचे देखील काही हट्ट आहेत आणि म्हणूनच म्हणजे ही यादी जी काही आहे राज्याची आपल्या, त्या यादीला विलंब होतोय. भाजपला अनेक उमेदवार बदलायचे आहेत. त्याचं नंतर कसं कार्यकर्ते आणि जनता काय अर्थ त्यातून घेते हे देखील अजून आपल्याला बघायचं आहे. परंतु मला असं वाटतं की ही जी काही निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची होईल. राहुल गांधींना ज्या पद्धतीने या राज्यामध्ये याच्या आधी पण जो प्रतिसाद मिळाला आणि नंतरही आता या दुसऱ्या त्यांच्या यात्रेच्या टप्प्यामध्ये जो प्रतिसाद मिळतोय, काल नंदुरबारमध्ये प्रचंड प्रमाणावरती त्यांचं स्वागत झालेलं आहे आणि
लोक त्यांच्याही पाठीशी आहेत. त्यामुळे असं एकांगी ही निवडणूक होईल असं मला तरी वाटतं. ठीक आहे. भाजप काय किंवा काँग्रेस काय यामधली नेतृत्व ही अनेक काळांपासून या पक्षांचं काम करतात, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे जनाधार असणार हे साहजिक आहे. मात्र यामध्ये या दोन्ही पक्षांचा मुद्दा एकच आहे की नुसतं भारत जोडो म्हणून काँग्रेसला पुरणार आहे का? कारण निवडणुका म्हटल्या सत्ता हवी असेल तर तिथे आकड्यांचं गणित येतं आणि ते गणित साधण्यासाठी काँग्रेसला थोडी जास्त तपश्चर्या करावी लागणार आहे. हे सध्याची परिस्थिती बघता कुणीही नाकारू शकणार नाही. दुसरीकडे भाजप आता काँग्रेस तोडो हा मी फक्त प्रतिकात्मक शब्द वापरते, तर नुसतं काँग्रेस तोडो म्हणून चालणार नाही. भाजपला बाहेरून घेतलेले लोकांपासून जर पक्षात कदाचित निवडणुकीमध्ये त्यांना आत्ता विजय मिळेल, मात्र पुढे काय? अर्थात भाजपमधल्या ज्येष्ठांनी याचा विचार केलेला असेलच. पुढच्या काळात काय चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या सगळ्या गोष्टींचा पुढच्या निवडणुकीवरती कसा परिणाम होतोय हे आपलं पाहणं मात्र नक्की औत्सुक्याचं असणार आहे. आपल्याला अजित चव्हाण, डॉक्टर राजू वाघमारे आणि लांबे सर तिघांनी वेळ दिला. तिघांचे आभार. या चर्चेचा धुरळा आज इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.